नमस्कार. मी आज प्रभाग क्रमांक 24 सर्वसाधारण गटातून प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दिला होता. ऐन वेळी असं समजलं की माझ्या जागी श्री नरेंद्र काळे यांना उमेदवारी दिली गेली. त्या अनुषंगानं पार्टीचा आदेश शिरसावंत आणि कमळ हाच उमेदवार हे आपली एकनिष्ठता दाखवून मी आज माझा उमेदवारी अर्ज इथं मागे घेतलेला आहे. माझ्या संपूर्ण राजकीय प्रवासात पक्ष, विचारधारा आणि संघटन हेच माझ्यासाठी नेहमी सर्वोच्च राहिलेलं आहे. मी नेहमीच प्रयत्न केला की माझ्यावर जी जबाबदारी आतापर्यंत पक्षाने दिलेली आहे ती माझ्या प्रामाणिक प्रयत्नातून मी व्यवस्थित निभावलेली आहे. जसे की मला परिवहन सभापती पद देण्यात आलं होतं, तेही मी तितक्याच ताकदीनं माझी नोकरी सोडून मी पक्षासाठी काम केलं, संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून काम केलं. हा निर्णय माझ्यासाठी भावनिक जरी असला तरी कार्यकर्त्याच्या मनात उमेदवारी ही केवळ पदाची नसून सेवेची एक संधी असते आणि आपल्या पार्टीच्या धोरणानुसार राष्ट्र प्रथम, पार्टी नंतर आणि शेवटी स्वतः या तत्वावर चालणारा मी एक कार्यकर्ता असल्या कारणानं आज मी माझी उमेदवारी मागे घेत आहे. पक्षासाठी, संघटनेसाठी आणि जनसेवेसाठी माझे योगदान हे अखंड चालू राहील आणि पक्षाचा प्रत्येक अधिकृत उमेदवार हा आमचा उमेदवार राहील. त्याला सर्व जनतेनं कमळ हाच उमेदवार असं धरून पुन्हा एकदा सोलापूर महानगरपालिकेवर कमळ फडकावं ही या माध्यमातून विनंती करतो. माननीय आमदार सुभाषबाबू देशमुख आणि मनीषभाई देशमुख यांचं मी प्रथमतः मनपूर्वक आभार मानेन की त्यांनी माझं नाव सुचवलं त्या प्रवर्गासाठी, जिथून बहुसंख्येनं तो समाज येत होता. त्या समाजासाठी एक प्रतिनिधित्व मिळावं म्हणून त्यांनी ते नाव सुचवलं, पण काही गणितामुळं माझं नाव मागे राहिलं आणि एका माजी विरोधी पक्षनेता आणि एका नगरसेवकाला तिथं तिकीट देण्यात आलं. त्याबद्दल मी दोघांचे आमदार सुभाष देशमुख आणि मनीषभाई देशमुख यांचे आभार मानतो आणि मी आजची उमेदवारी अर्ज मागे घेतो. धन्यवाद.